भुलेश्वर सह्याद्रीच्या रांगेत माळशिरस गावाच्या उत्तरेस व यवतच्या नैऋत्येस 700 फूट उंचीवर मध्यास भुलेश्वर हे मंदिर आहे. भुलेश्वरला कसं जायचं तर पुण्यापासून अंदाजे 50 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. पुणे स्वारगेट बसस्थानकावरून यवत बसस्थानकापर्यंत बस जाते. सासवडवरून सुद्धा यवतला जाण्यास बस आहे, ती भुलेश्वर मार्गेत सासवडला जाते. नमस्कार मित्रांनो, मी प्रीतम म्हात्रे तुमचं स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनल प्रीतम म्हात्रे व्लॉगमध्ये. मित्रांनो, जेजुरीवरून मी आत्ता आलेलो आहे भुलेश्वर या ठिकाणी. भुलेश्वर हे पुण्याजवळील प्राचीन मंदिर असलेले ऐतिहासिक ठिकाण आहे. हे ठिकाण महादेवाच्या पांडवकालीन मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. मुळातच हे ठिकाण मंगलगड असे होते. 13व्या शतकात देवगिरीकर यादवांच्या कारकिर्दीत महाराष्ट्रात अनेक हेमाडपंथी मंदिरे निर्माण करण्यात आली. याच शतकाच्या मध्यात भुलेश्वर मंदिराचे बांधकाम झाले असावे. मंदिरात प्रवेश केल्यानंतर तुम्हाला अर्धखुला मंडप, अंतराळ आणि गर्भगृह असा या मंदिराचा तलविन्यास आहे. या मंदिरासमोर नंदी मंडपही आहे. गर्भगृहाच्या बाह्य भिंतीवर 5 देवकोष्ठे तर अंतराळाच्या बाह्य भिंतीवर 2 देवकोष्ठे आहेत. अर्धखुल्या मंडपाच्या खालच्या थरावर सिंह आणि हत्ती तर वरच्या थरावर पुराणकथातील दृश्य कोरलेले आहेत. मंदिराच्या आवाराभोवती असलेल्या भिंतीला 16 देवकुलिका आहेत. मातृका देवी, गणपती, विष्णूंचे अवतार, योद्धे, पक्षी इत्यादी विविध प्रकारचे शिल्पांकन मंदिरात आढळते. गर्भगृहातील शिवलिंगाच्या संगमरवरी बाणावर पितळी मुखवटा बसवला आहे. बाण काढल्यानंतर खाली आत 3 मुख्य लिंगे 3 कोपऱ्यात उंचवट्याच्या स्वरूपात असून ती ब्रह्मा, विष्णू व महेश याची प्रतीके आहेत. पिंडीच्या खाली असलेल्या खोलगट भागात नैसर्गिकरित्या पाणी पाझरत असते. ह्या मंदिरात मोठ्या प्रमाणात मानवी व देवतांची शिल्पे आहेत. देवळाभोवती असलेल्या ओवऱ्यामध्ये अनेक देवतांच्या मूर्ती असून काही ओवऱ्या रिकाम्या आहेत. मुख्य सभामंडपाच्या भोवती असलेल्या अर्धभिंतीवर युद्धप्रसंगे सिंह, हत्ती इत्यादी प्राणी व रामायण महाभारतातील प्रसंगे कोरलेले आहेत. मंदिरांच्या भिंतीवरील शिल्पात कोरीवकाम व मूर्तिकाम अद्वितीय आहे. लढाईच्या काळात बऱ्याच मूर्तींची तोडफोड करण्यात आली. या मंदिरात स्त्री रूपातील गणपतीची मूर्ती आहे. ती खरंच पाहण्यासारखीच आहे. विशेषतः ही मूर्ती पाहण्यासाठी बरेच जण या मंदिराला भेट देतात. या मंदिराची मूळ बांधणी 13व्या शतकातील असून सभोवतालची भिंत, नगारखाना व शिखरे 18व्या शतकातील मराठा शैलीतील आहे. पूर्वी मूळ मंदिरात अतिभव्य प्रकार होता व नंदीचा मंडप स्वतंत्र होता. 18व्या शतकात झालेल्या जीर्णोद्धारानंतर हे मंदिर एकाच छताखाली आले. थँक्यू. मित्रांनो, आत्ता नारायणपूरला आलेलो आहोत. पुरंदरच्या पायथ्याशी हे गाव आहे. एकमुखी दत्ताचं दर्शन घ्यायला आत्या आहे आणि बाकी फॅमिली पुढे गेलेली आहे. मित्रांनो,
लाईनीसाठी उभे आहोत. मंदिर परिसर मी ट्राय करेन जितकं होईल तेवढं शूट करण्याचं. पण इथला परिसर खूप बघण्यासारखा आहे. तर तुम्ही जर जेजुरी साईडला आलात ना तर नारायणपूरला नक्की भेट द्या. खूप छान आहे परिसर आणि दत्ताचं दर्शनसुद्धा घ्या. नारायणपूर हे स्थान ऐतिहासिक अशा पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी आहे. नारायणपूर हे चांगदेव महाराजांचे गाव म्हणून ओळखले जाते. या गावात जुना औदुंबर वृक्ष आहे. पुण्यापासून साधारण 30 ते 35 किलोमीटर अंतरावर असलेले हे दत्त मंदिर सर्वांग सुंदर एकमुखी षडभुज दत्तमूर्तीमुळे प्रसिद्धीस आलेले आहे. सामान्यतः दत्ताची त्रिमूर्ती व षडभुज मूर्ती प्रचलित आहे, परंतु येथे ती एकमुखी आहे. त्याच्या समोरच संगमरवरी पादुकासुद्धा आहेत. ह्या मंदिरात जुनी गुरुचरित्र पारायणाची जागा आहे. पुरातन दत्त पादुका आहेत. खरंच कधी जेजुरीला आलात ना तर या मंदिराला नक्की भेट द्या. या दत्त मंदिराच्या शेजारीच 200 वर्षापूर्वीचे नारायणेश्वराचे हेमाडपंथी बांधकाम असलेले यादव काळातील पुरातन मंदिर पाहायला मिळते. भूमित स्वरूपातील हे मंदिर कलाकुसरीने भरलेले आहे. मित्रांनो, श्री क्षेत्र नारायणपूरचं दत्ताचं दर्शन जर घेतलं त्याच्यानंतर त्याच्या बाजूलाच स्वयंभू शंकराचं मंदिर आहे आणि हे मंदिर पांडवकालीन आहे आणि या मंदिराची रचनासुद्धा खूप अफाट आहे. परंपरा जी कलाशिल्प आहे ना त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे या भागातली मंदिरं. मग चला आता मंदिरात देवाचं दर्शन घेऊया आणि हे मंदिरसुद्धा पाहूया. नारायणेश्वर मंदिराच्या बाहेरील सभामंडप कोसळलेला असून जुने यादवकालीन खांब बघावयास मिळतात. मंदिरासमोरच एक सुंदर नंदीची मूर्ती आहे. ही मूर्ती थोडीशी भंगलेली असून नंदीवरील कलाकुसर बघण्यासारखी आहे. संपूर्ण मंदिर हे 20 खांबांवर उभारलेले गेले आहे. मंदिरातील खांब हे देखील कलाकुसर केलेले आहेत. या रेखीव मंदिरात प्राचीन शिलालेख असून काही शिलालेख हे 13व्या शतकातील म्हणजे यादवकालीन आहेत, तर तिसरा शिलालेख हा थोडा प्राचीन आहे. मंदिराच्या खांबांवर विविध भारवाहक यक्ष बघायला मिळतात. मंदिरात त्रिपिंड पाहायला मिळते, जे ब्रह्मा विष्णू महेश यांचे प्रतीक मानले जाते. राजमाता जिजाऊ मासाहेबांनी या मंदिरात सुवर्ण मुकुट अर्पण केल्याचे सांगितले जाते. ही मूर्त स्वयंभू आहे आणि ही देवी पार्वती. काही आख्यायिका वगैरे आहे का याची? पांडवकालीन. ओके, धन्यवाद बाबा, धन्यवाद. मंदिराच्या आवारामध्ये हेमाडपंथी मंदिरांचे अनेक पुरावे आपल्याला पाहायला मिळतात. तसेच या सुंदर मंदिराच्या आजूबाजूला आणि मंदिराच्या कळसापर्यंतचा कोरलेलं विविध नर्तिकांचे शिल्प तसेच काही अप्सरांचे शिल्प पाहावयास मिळतात. नारायणेश्वराच्या प्राचीन मंदिराचा आजूबाजूचा परिसर अत्यंत मोठा असून आजही थोडे बहुत प्राचीन शिल्प मंदिराच्या आवारात पडलेली आपल्याला पाहायला मिळतात. नारायणपूरवरून आम्ही निघालो प्रतिबालाजीला. वाटेतच पुरंदर किल्ला पाहायला मिळतो. या पुरंदर किल्ल्याचा इतिहास आम्हा सर्वांनाच माहिती आहे. छत्रपती संभाजीराजांचा जन्म ह्याच किल्ल्यावर झाला. महाराजांना गाडीतूनच वंदन केले आणि पुढील मार्ग धरला. मित्रांनो, आता नारायणपूरचं दर्शन घेऊन आलेलो आहे. प्रतिबालाजी या ठिकाणी हायवेलाच आहे, रोडला लागतं. आतलं तर शूट करताना मुश्किल आहे कारण अलाउड नाही, पण मी प्रयत्न करेन तुम्हाला काहीतरी दाखवण्याचा. चला मग आता दर्शनालाच. मंदिरामध्ये मोबाईलला प्रवेश नसल्याकारणाने मोबाईल गेटवरच जमा केला.
मग मंदिरात गेलो, बालाजीचं दर्शन घेतलं. बाहेर आल्यानंतर पुन्हा एकदा मोबाईल घेतला आणि श्री कुबेराचं दर्शन घेतलं. मंदिर परिसर हा पाहण्यायोग्यच आहे. भाविकांची कितीही गर्दी असली तरी मंदिरामध्ये देवाचं दर्शन मात्र शांततेत होतं, कारण तिथले व्यवस्थापनच इतकं उत्तम आहे की प्रत्येकाला आवर्जून वाटतं की ह्या प्रतिबालाजीला एकदा तरी भेट देऊया. ते काही काळ तिथेच रमलो, फोटोशूट केले आणि आमच्या परतीचा प्रवास सुरू झाला. तर मित्रांनो, आमचा हा देवदर्शनाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. प्रीतम म्हात्रे व्लॉग ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग आता भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.